आज या ठिकाणी अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य युवा चालक मालक सर्व घटक मेळावा आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। सातारा छकडी पश्चिम महाराष्ट्राचा अस्मितेचा एक लढा, एक विषय आहे। सातारा छकडीचा विषय आहे, प्रथमतः मुद्दा मांडतो की जे शेवाळ्याबा विलास पैलवान दत्ताभाऊ गायकवाड, आनंदाप्पा उदयदादा विलास पैलवान यांनी जे आपले राजीनामा घेतलेले आहेत ते मी आपणाला विनंती करतो की आपण मागे घ्यावं। आणि सातारा छकडीचा इतिहास असा आहे की सातारा छकडी संस्कृती परंपरा हा एक भाग आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, सातारा जिल्ह्यामध्ये राजुरी म्हणून गाव आहे फलटण तालुक्यातलं, तिथल्या पाटलावर बैलगाडी शर्यतीचा इतिहास आहे। आणि तो इतिहासातनं पिक्चर निघाला, सांगताय का तुम्ही यूट्यूबला टाका आज, तर सांगताय का पुण्यामध्ये भानुविलासला 2.25 वर्ष चालला होता। ती संस्कृती आणि परंपरा ही सातारा छकडीची आहे। जो सगळ्यांनी विषय मुद्दे मांडले, अमोलदादानं मांडला, जो खरेदी विक्रीचा जो विषय आहे, संबंध भारतातला असेल ते आबांना शेवाळे आबांना स्पष्ट केलेला आहे की खरेदी विक्री ही सगळ्या बाजूला चालतील, परंतु माझा असं एक संघटनेला विनंती आहे की खरेदी विक्री करत असताना तो बैल खरेदी विक्री करावा, कायमस्वरूपी खरेदी विक्री करावा, परंतु तो खरेदी विक्री करत असताना ज्या पद्धतीने उर्मिला मॅडमचा व्यवहार झाला, अजित शेठ जगतापांचा व्यवहार झाला, इतरांचे व्यवहार झाला, त्या व्यवहारात मी स्वतः आहे, ते व्यवहार नोटरीवर व्हावेत। आणि जरी बैल इथली इथं घेतला असेल, आपल्या लोकांनी घेतला असेल, खास करून मी मुंबईवाल्यांना सांगू इच्छितो की त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात खरेदी कराव्यात। आबाने परवाच सांगितलं सगळ्याच्या मते, ते खरेदी करत असताना मात्र आपण नोटरी वजा कराव्यात, म्हणजे नोटरी करायची, त्याच्यात कुठल्याही तारखेचा बदल होत नाहीत। आणि तो बैल, काही जणांचं असं मत आहे की तो बैल तुम्ही घ्या, तुम्ही उद्या बी घ्या आणि परवा दिवशी घ्या, आमचं तो मत नाही, पैसे तुम्ही देणार आहे आणि व्यवहार तुम्ही करणार आहे। परंतु ते करत असताना काही लोकांचं असं मत आहे की त्यांच्या हिताचं मत आहे की तो बैल जर आणला तर 1 महिनाभर तर कमीत कमी ठेवावं, 2 महिने तर पण मी म्हणेल महिनाभर ठेवावं, आणि मग त्याचे खरेदी विक्री व्यवहार करावेत। खरेदी विक्री व्यवहार करत असताना त्यामध्ये त्या तालुक्यातले किंवा संघटनेचे 2 पदाधिकारी असावेत। कारण काय होतं की परत वाद संघटनेकडे येतात, ती संघटना कुठलीही जबाबदार घेणार नाहीत। आणि राहिला विषय पश्चिम महाराष्ट्र मर्यादित, आबाने सांगितलं की पूर्ण भारतातला बैल कुठेही कुणी पळवा, त्याबद्दल मत नाहीत, परंतु जर आयोजकाला वाटलं की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान घ्यावेत, जसे बिदालच्या आयोजकाने केले, गोरेभाऊंनी केला, त्याचबरोबर मालशिरसचा कैलासवासी शामराव पवार मुळे याचा चिरंजीव पृथ्वीराज यांनी बी डिक्लेअर केले की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान होतील। आयोजकाने जर निर्णय घेतला तर त्याच्यावर कुणीही दबाव टाकू नये असं मला वाटतं। त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की कोर कमिटीची जी विस्तारीकरण आहेत त्यामध्ये माळशिरस तालुक्यातली 2घांची निवड त्यामध्ये केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या काही लोकांचं अजून मत आहे की बाबा आमची 5-6 नावं राहिलेत, ते त्याच्यामध्ये मुद्दे घ्यावेत। त्याचबरोबर जराचे अध्यक्ष आहेत प्रकाश शेठ सुळे यांनी बी सांगले तर आम्ही बी मोठं आंदोलन केलं तर आमच्या 52 जणांवर गुन्हा दाखल आहेत, आमचे बी 5-6 नावं घ्यावीत अशी या निमित्ताने विनंती करतो। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सोलापूर जिल्ह्यात आता सध्या आपल्या भागात पाऊस चालू आहे, आमच्या भागात पाऊस कमी आहे, आमच्या भागात मैदानाकरता जागत नाहीत, आम्ही प्रत्येक वर्षी मैदान दुरुस्त करतो, त्या ठिकाणी पुढच्या वर्षी शेती होती, आम्हाला मैदानच नाही। मी आपणाला विनंती करतो की मैदान घेत असताना आपलं महाराष्ट्राचे दैवत सन्माननीय छत्रपती उदयनराजे महाराज यांना आपण विनंती करू की आमच्या भागात लोटेवडे भागात किंवा गारवड भागात माळशिरस तालुक्यात त्यांच्या जमीन आहेत, त्या जमिनीवर कशा पद्धतीने स्टेडियम करून राज्य शासनाच्या माध्यमातून काय फंड घेता येतो का बघू, त्या पद्धतीने आपण सर्वांच्या मते संघटनेला विनंती करतो की आपण छत्रपती उदयनराजे महाराजांना या संदर्भात निवेदन द्यावं। त्याचबरोबर संघटनेची जी नियमावली आहे ती अगदी व्यवस्थित आहे, परफेक्टच आहे। ही जी नियमावली आपण पाळत असताना, जी तयार करत असताना सर्वांबरोबर जर
कुणाला कृपया राग येऊन देऊ नका, सगळ्यांचा खरीचा वाटा आहे. पण खरं जर कष्ट झालं असेल तर त्या विलास देशमुखला झाले, कारण त्यांनी जी नियमावली केलेली आहे, बरे 2 पावत्याच असेल, अनेक प्रश्न उद्भवले. जे आयोजक असतात ती म्हणणार 5 घ्या, आमचं मैदान व्यवस्थित पार पडत नाही, कोण म्हणणार 1च घ्या. सगळं त्या नियमावलीला MH12 UW 9989 हॅरियर गाडी कुणाची बघा ती काढायची. आणि MH10 EA 5838 इको गाडी कुणाची ती गाडी पटकन काढून घ्यायची. एक बबलूची ती बबलू गेलाय काढाय. आणि हे जे सगळं आहे ते खरं करत असताना खऱ्या म्हणतात, मी बऱ्याच जणांचं टेस्ट बघितलं, आमच्या मुलाचा बी कायम टेस्ट होता विलास पहिल्यांदाच असतोय. मग आबा असतील, तुम्ही असताल, त्या माणसाने केलंय का तर केलंय. तर ती जी नियमावली आहे ती आपण आपल्या माध्यमातून, वरिष्ठाच्या माध्यमातून, राज्य शासनाचे जे नियम आहेत त्याबरोबर ही नियमावली राज्य शासनाने गृहीत धरावी असं मी विनंती करतो. त्याचबरोबर प्रत्येक शासनाकडून, जसं की कवठेमंकाळमध्ये एक शरद बुट्टे नावाचा एक शेतकरी होता, त्या शेतकऱ्यांनी स्पर्धा आयोजित केली. मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा फंड त्या मैदानाकरता त्यांनी उपलब्ध केलेला आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर निकालाचा काय विषय येतोय, निकाल देताना काय विषय येतोय, त्या फाट्या ज्या आहेत 16-18 फुटाच्या फाट्या कराव्यात किंवा ड्रोनचा उपयोग करावा ही विनंती. आणि जे शेवाळ्याबा आणि या इतरांनी आणि जे राजीनामे जे मागे घेतलेत त्यांना मी विनंती करतो की त्वरित या सर्वांनी लोकांच्या हिताकरता, जसं की कातरकारचं एक हॉटेलच्या वहीन आहेत, त्यांनी बी त्यांची मुलाखत दिली, सुट्टी मेकर त्यांनी मुलाखत दिली. कारण काय, तुम्ही जोपर्यंत राजीनामा मागे घेत नाहीत, यांनी 1 तारखेला डिक्लेअर केलं की आम्ही एक तारखेपासून मैदानात बैल पाळणार नाही. कोण म्हणतंय पायीवर आबांच्या घरापर्यंत करू, कोण म्हणतंय उपोषण करू, कोण म्हणतं हॉटेल मालक आम्ही आमचा व्यवसाय बंद करून. तर हे छोटे छोटे जे उपजीविका आहेत, हे जीवस्य जीवनम, हे प्रत्येक घटकावर अवलंबून आहेत. तर तुम्ही ह्या 5-6 जणांचे राजीनामे दिलेत ते कृपया ह्याच्यावर विचार करून मागे घ्यावात ही विनंती करतो. अमोलदादाने एक मुद्दा मांडला की प्रत्येक मैदान तालुक्यामध्ये आयोजन करतात, जसं की मुंबईवाल्याचा आपण आदर्श घेऊ. आज त्यांचे 40-45 लाख रुपये शिल्लक आहेत आणि त्यांचा रोखाजोखा त्यांच्या बरोबर आहे. मी आपल्याला विनंती करतो की हे परवाच्या मीटिंगला आपण म्हणल्यानंतर माळसरचे सचिनप्पा वावरे यांच्या मैदानात जी दुखापत झाली नागोड्यावर येवलेवाडी करत, त्यांनी त्वरित माळसरचे तालुका अध्यक्ष आदरणीय मानका बापू यांच्याकडून 11,000 रुपये देणे दिले. मी माझ्या फोनपेवर दिले, मी त्यांना नागोड्यावर दिलं आणि संघटनेला त्यांनी 11,000 रुपये जाहीर केलं. त्या पद्धतीनं जाहीर करावेत असे मी आपणा सर्वांना विनंती करून एवढे बोलून मी थोडं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी